कोल्हापूरच्या आणि राज्याच्या दृष्टीने? नाही, एकूण जवळजवळ 84-85 पासून जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात ते नेहमी अग्रेसर असायचे आणि काँग्रेस पक्षाचे ते एक सच्चे कार्यकर्ते होते. किती मोठ्या तडजोडी जरी झाल्या तरी त्यांनी त्या कधीही स्वीकारल्या नाहीत. तत्वाशी अतिशय निष्ठेनं राहणारा एक ध्येयवेळा असा एक कार्यकर्ता आपल्यातून गेलेला आहे. आणि मला वाटते की मी अनेकदा विनोदाने त्यांना सांगायचा की तुमच्या पक्षाचे टिंबाटिंबा पक्ष सोडून जातील खरं पिन पडले हे कायम राहतील. आणि सातत्यानं राजीव गांधींची जयंतीच्या निमित्ताने दौड काढायचं असेल किंवा काँग्रेस पक्षाचं एक सच्चा पाईक की अशा काळामध्ये सुद्धा राहणारा एक ध्येय वेळा कार्यकर्ता आज आपल्यातून गेलेला आहे. वास्तविक आता 30-40 वर्ष आम्ही दोघंही एकत्रित बँकेत संचालक झालो. अनेक जिल्ह्याच्या निवडणुकामध्ये मग लोकसभा असतील, विधानसभा असतील, जिल्हा परिषदा, जिल्हा बँक, बाजार समिती सगळ्या गोकुळ वगैरे कधी आम्ही एकत्र राहिलो, कधी विरोधी राहिलो, पण आम्ही दोघांच्यात कधी आमचं अंतर आलं नाही. आणि शेवटी अशा एका नेत्याचं दुर्दैवी जाणं फार वाईट आहे. ह्याची जिल्ह्याची फार मोठी पोकळी निर्माण होईल आणि ही न भरून निघणारी आहे. एक ध्येयवेळा तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व जिल्ह्यानं पी एन साहेबांच्या निधनाच्या निमित्तानं गमावलं. खरं म्हटलं तर त्यांच्या हाकेला हो देणारी लाखो माणसं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होती. एक लोकनेता अशा पद्धतीचं राजकारणाचं मध्ये त्यांचं स्वरूप होतं. आपण अशा ध्येयवेळ्या माणसाला हा जिल्ह्यानं गमावलेला आहे. या जिल्ह्यामध्ये सहकार, उद्योग त्याचबरोबर समाजकारणामध्ये सहभागी होत असताना त्यांच्या मित्रत्वाच्या कक्षेमध्ये येणं सोपं नव्हतं. पण एखाद्याची मैत्री झाली तर राजकारणाच्या पलीकडे मैत्री करण्याचा त्यांचा स्वभाव होता. दिसताना अतिशय कठोर जरी दिसत असले तर अतिशय हजरजबाबी आणि विनोदी व्यक्तिमत्व ते होतं. फक्त हे जवळच्या लोकांना माहीत होतं. अशा लोकनेत्याला आपण गमावलो ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फार मोठी पोकळी झालेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.